नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनामिका कुरुडे तुमचं शिवाय कोचिंग क्लासेसमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. काल जो आपण व्हिडिओ बघितलेला होता 1 ते 100 या संख्यांच्या आधारित प्रश्न, त्या प्रश्नातले त्या पाठातले काही प्रश्न जे की महत्वाचे आहेत आणि आपला थोडेसे कॉम्प्लिकेटेड म्हणजे थोडेसे कन्फ्युजिंग होतात ते प्रश्न मी आज इथे घेतलेले आहेत बघा. तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि पहिल्या प्रश्नाकडे वळूया. 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असतो? बघा, आता 11 ते 100 पर्यंतच्या सगळ्या जर संख्या आपण बघितल्या आणि त्याच्या युनिट प्लेसवर टेन्स प्लेसवर, दशक स्थान म्हणजे टेन्स प्लेसवर, म्हणजे ज्यावेळेस आपण 11 ते 100 पर्यंत सगळ्या संख्या लिहिणार त्याच्या दशक स्थानावर म्हणजे टेन्स प्लेसवर 0 यायला पाहिजे. अशी ही आपल्याकडे एकच संख्या आहे, ती म्हणजे 100. ती म्हणजे कोणती संख्या आहे? 100, ज्याच्या युनिट प्लेसवर 0 आहे. बाकी अदरवाईज सगळ्या संख्यांच्या एकक स्थानावर म्हणजे एकक स्थानावर 0 आहे आणि 100 ही अशी संख्या आहे की त्याच्या दशक स्थानावर 0 आहे. म्हणजे टेन्स प्लेसवर त्याच्या काय आहे तर 0 आहे. म्हणून आपल्याला ऑप्शन नंबर काय घेणार आहोत आपण? 4. कारण की एकाच संख्येच्या दशक स्थानावर 0 आहे. बघा, 11 ते 100 पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत त्याच्या दशक स्थानी 0 हा अंक असतो. त्या किती संख्या आहेत असा प्रश्न विचारलाय. तर त्या फक्त ऑप्शन नंबर 4 एकच संख्या आहे, ती म्हणजे 100. 100च्याच दशक स्थानावर 0 आहे. अदरवाईज सगळीकडे एकक स्थानावर म्हणजे युनिट प्लेसवर 0 आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 40 ते 92 पर्यंतच्या लिहिलेल्या म्हणजे संख्या ज्या आहेत त्या लिहिल्या असतात त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक आहे? बघा, आपण काय केलंय, 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्यात. आपण काय केलं, इथं संख्या राहिलेला आहे बघा, संख्या लिहिल्यात आणि जर त्या संख्या लिहिल्यात त्या संख्या आपण काय केल्यात, लिहिल्यात. तर त्या संख्या जर आपण लिहिल्या तर त्याच्या किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक येणार आहे? 40 ते 92. सरळ आणि सोपं आहे बघा. 41, नंतर 51, नंतर 61, नंतर 71, 81 आणि 91. 1, 2, 3, 4, 5, 6 अशा एकूण 6 संख्या आहेत. म्हणून आपला ऑप्शन नंबर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 3. हा ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. परत तिसरा क्वेश्चन आहे बघा, एकक व दशक स्थानाचे अंक समान असणाऱ्या किंवा समान असलेल्या एकूण किती 2 अंकी संख्या आहेत असं विचारलेलं आहे आपल्याला. ऑब्व्हियसली 2 अंकी संख्या येणार आहेत, कारण की एकक स्थान आणि दशक स्थान म्हणल्यावर 2 अंकी संख्या असणार आहेत आणि त्या 2 अंकी संख्या ह्या किती आहेत बघा? 2 अंकी संख्या म्हणजे समान अंक. 2 अंक म्हणजे युनिट प्लेसवर पण तोच अंक आहे आणि टेन्स प्लेसवर पण तोच अंक. एकक आणि दशक दोन्हीही जागी एकच अंक आहे, जसे की 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99 असे एकूण 9 संख्या आहेत. मी कालच्या व्हिडिओमध्ये जेव्हा या सगळ्या संख्यांचे जे एक्सप्लेनेशन करत होते, सगळ्या संख्यांमधले प्रश्नांची जे मी थेअरी घेतलेली आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर समान अंक असलेल्या संख्या ज्या आहेत त्या एकूण 9 आहेत. म्हणून आपला ऑप्शन नंबर काय होणार आहे बघा? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 येणार आहे. पुढचा जो आहे तो चौथा प्रश्न, 1 ते 100 या संख्यामध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? बघा, 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा 1 ते 100 मध्ये? आपण काय करणार आहोत, 100 भागिले 5 करा किंवा मग सरळ सरळ तुम्ही टेबल जरी पाठ केला तरी तुम्हाला लक्षात येते. मी हा टेबल दिलेला आहे. 1 ते 100 संख्यामध्ये 5 हा अंक 20 वेळा येतो. किती वेळेस येतो? 20 वेळा. ऑप्शन नंबर 2. आणि याची एक ट्रिक सांगते. ती ट्रिक म्हणजे जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट काय करणार आहात, तर 100 भागिले 5 जर केला तर आपल्याला उत्तर 20च मिळणार आहे. तर 1 ते 100 मध्ये जे 5 अंक आहे तो 5 अंक 20 वेळा येतो. पुढचा प्रश्न बघा,
1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 9च्या पटीत नसलेल्या किती संख्या आहेत हे विचारलेलं आहे. 9च्या पटीत नसलेल्या, पहिले पटीत म्हणजे काय या शब्दाचा अर्थ बघा. पटीत म्हणजे 9च्या पाड्यात असल्या पाहिजे. 9च्या पाड्यात असल्या पाहिजे म्हणजे 9च्या पटीतल्या संख्या. आता इथं विचारले की 9च्या पटीत नसलेल्या म्हणजे 9च्या पाड्यात नसलेल्या संख्या विचारल्या. सगळ्या 9च्या पटीतल्या काय करायच्या आहेत, तुम्ही 9च्या पटीतल्या पूर्ण संख्या लिहा. पण असं म्हणलं तर 9च्या पटीतल्या आपल्याला 10च्या पुढे खूप साऱ्या संख्या आहेत, पण आपल्याला 100 पर्यंतच्या विचारल्यात. 100 पर्यंतच्या तुम्ही संख्या लिहू शकता आणि 100 पर्यंतच्या संख्या लिहून त्या पटीतल्या संख्या ज्या आहेत त्या मायनस करायच्या, आपल्याला एकूण संख्या निघतात. पण मी त्याच्यासाठी एक तुम्हाला सांगते बघा. काय आपण बघू काय सांगितलेलं आहे बघा. 9च्या पटीत नसलेल्या किती संख्या आहेत. आता मी काय करते, 9च्या पटीत असलेल्या संख्या काढते. 9च्या पटीत असलेल्या आपल्याला किती पर्यंत काढायच्यात, 100 पर्यंत काढायच्यात फक्त. 9 नंतर 18, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90, 99 1 99. हे झाल्या 9च्या पटीतल्या 100 पर्यंतच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 100 मधून जर 11 मायनस केल्या तर बघा किती येतात. 10 मधून 1 गेला, 9 उरला. इथं 9, 9 मधून 1 गेला, 8. म्हणजे एकूण 89 अशा संख्या येतात. किती, 89. ऑप्शन नंबर 4. अलग लक्षात. त्याच्यात आणखीन अजून एक ट्रिक म्हणजे 100 भागिले 9 करा. 100 भागिले जर 9 केले तर काय, 9 1 9. 9च्या पटीतल्या निघतात. 9 1 9. किती उरले, 1 उरले. परत 9 1 9 पॉइंट मध्ये येते. ठीक आहे. तर आपल्याला कोणता ऑप्शन आहे, आपला ऑप्शन नंबर 4 घ्या. ऑप्शन नंबर 4, ज्या की आपल्याला 9च्या पटीत नसलेल्या संख्या विचारल्यात. काय विचारल्यात, 9च्या पटीत नसलेल्या संख्या विचारल्यात. त्या आहेत 89. पटीतल्या संख्या काढल्या, त्या 100 मधून मायनस केल्या, आपल्याला 89 हे उत्तर मिळालेलं आहे. 6वा प्रश्न बघा. 71 ते 85 पर्यंतच्या संख्यामध्ये 7च्या पटीत किती संख्या आहेत. आता 7च्या पटीतल्या संख्या विचारल्यात बघा. किती, 71 ते 85 मध्ये 7च्या पटीत म्हणजे 7च्या पाड्यात असलेल्या. बघा 70 पर्यंत तर कोणत्याच संख्या येणार नाहीत, कारण की आपल्याला विचारलंय 71 नंतरच्या. मग 70च्या पुढची संख्या कोणती येणार आहे, 77. 77च्या पुढची संख्या कोणती येणार आहे, 84. आता 85 म्हणल्यावर त्याच्या पुढच्या 7वी संख्या तर येणारच नाही 7 मिसळल्यानंतर. त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शन नंबर किती संख्या आहेत, 2 संख्या. म्हणजे ऑप्शन नंबर 3 असणार आहे. ऑप्शन नंबर 3. असं पटापट उत्तर काढता येणं गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या संख्या माहिती पाहिजे आणि जे मी काल रूल्स सांगितले ते सगळे रूल तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. म्हणजे हे सगळे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला सोप्या पद्धतीने सोडवता येतील. तर पुढचा 7वा प्रश्न आहे बघा. 1 ते 100 या संख्यामध्ये 0 हा किती वेळेस आलाय. 1 ते 100 मध्ये 0 हा किती वेळेस आलेला आहे. पूर्ण जर काउंट केला तर 1 ते 100 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे 0 हा किती वेळेस आलाय. काल जो टेबल घेतला त्या टेबल मध्ये सांगितलेलं आहे की 1 ते 100 मध्ये 0 हा किती वेळेस आलेला आहे, तर 11 वेळेस आलेला आहे. जो टेबल दिलेला आहे तो टेबल मध्ये सुरुवातीला 10 म्हणजे मी सांगते बघा. 10 परत 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100 मध्ये 2 वेळेस आलाय. एकूण 11 संख्या आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 आपला उत्तराचा ऑप्शन काय आलेला आहे, 3 आलेला आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे बघा. 1 ते 100 या संख्येमध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत. त्यांनी काय विचारलंय, 2 अंक नसलेल्या, 2 हा अंक त्याच्यामध्ये नाही अशा किती संख्या आलेल्या आहेत 1 ते 100 मध्ये. तर ते आपल्याला काढायचं आहे बघा. तर आपल्याला माहिती आहे 2 अंक आलेल्या संख्या आपल्याला माहिती आहेत. तर 2 अंक आलेल्या संख्या काढण्याच्या आधी आपण काय करूया बघा. 2 अंक नसलेल्या संख्या विचारल्यात.
तर 2 अंक असलेल्या संख्या काढायच्या, त्या 100 मधून मायनस करायच्या. 2 अंक असलेल्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये 2, नंतर 12, नंतर 21, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, नंतर 32, 42, 52, 62, 72, 82 आणि 92. एकूण 19 संख्या आहेत बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. 19 संख्या आहेत, ज्या की दोन हा अंक त्याच्यामध्ये आहे. तर मग आपण 100 मधून 19 मायनस करायचे. किती येणार आहे? 10 मधून 9 गेला, 1 उरला. 9 मधून 1 गेला, 8 उरला, म्हणजे 81. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीने आपले या पाठातले सगळे प्रश्न संपलेले आहेत. मी अशी आशा करते की तुम्हाला सगळे प्रश्न समजले असतील तर प्लीज कमेंटमध्ये मला मेसेज करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा. बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला माझा जो काही व्हिडिओ आहे तो प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल.